कराड-ढेबेवाडी मार्गावर भरधाव धावणाऱ्या वाहनामुळे अनेक पक्षी व प्राण्यांचा मृत्यू. कराड-ढेबेवाडी मार्गावरील माणेगाव ते सायगडे या दरम्यानच्या ओढ्याजवळील वरंगळीला ओढ्यातील पाणी पिऊन रस्ता ओलांडणाऱ्या वानराला व तिच्या लेकराला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने ठोकरल्यामुळे दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रस्ता ओलांडताना आईने कुशीत घेतलेले लेकरू वाहनाच्या धडकेने आईपासून विलग झालेले होते. तसेच धडक एवढी जोरदार बसलेली होती की अक्षरशः माय लेकरांनी पिलेले पाणी रस्त्यावर सर्वत्र पडलेले दिसत होते. हे दृश्य पाहताना मन हेलावून सोडणारे होते. 2001 ते 2021 अखेर पर्यावरण अभ्यासक डॉक्टर सुधीर कुंभार यांनी कराड ते ढेबेवाडी मार्गावरील वाहनाखाली मृत्युमुखी पडणाऱ्या अनेक पक्षी व प्राण्यांच्या नोंदी ठेवल्या आहेत. त्यात अनेक दुर्मिळ प्राणी व पक्षी असून वाहन चालवणाऱ्या चालकांनी अत्यंत जबाबदारीने वाहन चालवून या पक्षी व प्राण्यांना वाचवावे अशी मागणी पर्यावरण प्रेमी यांच्यातून होत आहे. या संदर्भात प्रतिक्रिया देताना डॉक्टर सुधीर कुंभार म्हणाले, चालकांनी अनियंत्रितपणे आणि बेदरकारपणे वाहने चालवल्यामुळे अनेकदा अपघात होतात. त्यातले अनेक अपघात हे सरपटणारे प्राणी, पक्षी आणि सस्तन प्राण्यांचे होत असतात. आपल्या वाहन चालनावर नियंत्रण नसल्यामुळे अन्नाच्या शोधात असलेले किंवा स्वसंरक्षणार्थ अनेक पक्षी, प्राणी आणि सरपटणारे प्राणी या वाहन चालकांच्या वाहनाखाली बळी पडलेले आपल्याला दिसतात आणि ते दृश्य अत्यंत हेलावणारं असतं. अशा प्राण्यांना, जखमी प्राण्यांना मदत करणे हे आपलं कर्तव्य असे समजावे. कराड-ढेबेवाडी रस्त्यावर अनेकदा मोठ्या प्रमाणामध्ये प्राणी आणि पक्षी मृत्यू पावलेले आपल्याला आढळून आलेले आहेत. 2000 पासून आमच्याकडे त्याचा एक माहिती त्याची उपलब्ध आहे. दरवर्षी किमान 1000 पक्षी, प्राणी आणि सरपटणारे प्राणी 25 किलोमीटरमध्ये मृत्यू पावतात. तर वाहन चालकांना विनंती की त्यांनी अशी वाहने नियंत्रितपणे चालवावीत आणि आपली जैवविविधता टिकवण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.